हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, वेळ आहे पहाटेची आणि पहाटेच्या आत्ताच तुम्ही बघितलं वाजलेले आहेत 3:45 आणि 3:30ला उठून फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर 3:45 वाजेपर्यंत मी किचनमध्ये हजर झाली आहे आणि आता इथे स्वयंपाकाला स्टार्ट केलं आहे. तर आज ना स्वयंपाकामध्ये ना आजच काय म्हणजे रोजचंच आपलं फक्त भाजीचा प्रॉब्लेम असतो. बाकी आपलं चपात्या किंवा भाकरी वगैरे हे तर सगळं ठरलेलं असतं. पण भाजी काय करायची हे मेन प्रॉब्लेम असतो. आणि काल ना मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी संध्याकाळच्या टायमाला भाजी आणायला गेलो होतो आणि आम्ही दोघींनी भाजी वगैरे आणली होती. पण अगोदरचे थोडेसे वांगे पण होते, तर म्हणलं अगोदरचे जे वांगे आहेत ते संपवून घ्यावं आणि नंतर मग दुसरीवाली भाजी म्हणजे शिमला मिरची वगैरे आम्ही काल आणली मैत्रिणीने मिळून जाऊन. आजपर्यंत ना आता इथे राहायला आल्यापासून नाही नाही म्हणता 2 ते 3 वर्ष झालं मला इथे राहायला येऊन. पण मी कधी भाजी वगैरे आणायला असं गेली नाही. फक्त साहेबांसोबत जाते आणि तेव्हाच फक्त म्हणजे रविवारच्या दिवशी साहेबांसोबत जाऊन हप्त्याची भाजी एकदाच घेऊन येत असते. पण आता ना मैत्रीणजवळ आले त्यामुळं मग माझी मैत्रीण पण बोलली की ताई चला आपण जाऊया असंच फिरत फिरत, कारण की घरात बसून बसून पण हे होतं ना, कंटाळा येतो. त्यामुळं मग आम्ही दोघीजणी गेलो आणि भाजी वगैरे घेऊन आलो. आणि मग आता इथे आज ना मी डब्याला हे बनवणार आहे वांगे आणि ज्वारीची भाकरी बनवणार आहे. साहेबांसाठी ज्वारीची भाकरी बनवेन आणि त्यानंतर आमच्यासाठी म्हणलं तर मग चपाती बनवावी लागेल. आणि साहेबांसाठी यामुळं ज्वारीची भाकरी बनवणार आहे, कारण की म्हणजे मला समजलं आहे की चपाती खाल्ल्याने शुगर जास्ती वाढते आणि त्यामुळं ना मग मी आता आजपासून साहेबांना चपाती वगैरे बनवून देणार नाही, तर त्यांना भाकरीच बनवून देईन रोजच्या रोज. आणि आता डब्यासाठी वांग्याची भाजी बनवायची आहे, त्यामुळं ना मी ते वांग्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत आणि जसं वांगं आणि बटाट्याची भाजी मी अगोदर बनवत होते ना तसंच बनवणार आहे. पण फक्त याच्यामध्ये बटाटे नसणार आहेत आता, कारण की ते बटाट्यामुळे पण ते शुगरचा प्रॉब्लेम होत असतो. त्यामुळं मग बटाटे पण आम्ही आता आजकाल खाणंच बंद केलं आहे बटाटे. आणि तसं तर साहेब बोलत असतात की घ्या तुमच्यासाठी बटाटे वगैरे घ्यायचे असतील तर. पण कसं आहे बटाट्याचीच भाजी खास करून असं बनवायची असली ना तर बटाटे हे वाटतात ना, तर वांगं बटाटं हे ते मिक्सवाले ती एक चांगली वाटते सगळ्यांना ती. पण कसं आहे आता वेगवेगळी भाजी बनवायची म्हटलं तर ते खूप कंटाळा येतो. त्यामुळं ना मग मी ते बटाटेच आणायचे बंद केले. कारण की असं बटाटे आणून ठेवले आणि ते लवकर नाही बनवले की मग त्याला ते कोंब आल्यासारखं होतं आणि ते खराब होतात. त्यामुळं ना मग मी ते आणायचंच बंद केलं. आता जेव्हा कधी असं ते पुरी भाजी वगैरे बनवायची असेल ना तेव्हा मग बटाटे वगैरे आणता येतील, नाहीतर असं आणून ठेवायचं मी बंदच केलं आहे बटाटे. तर आता इथे कांदा टोमॅटो हे फ्राय होईपर्यंत मी इथे गरम पाणी प्यायला बसले होते. आणि पाणी ना बसूनच प्यायचं असतं, गरम असो किंवा थंड असो, पण पाणी बसूनच प्यायचं असतं. त्यामुळं ना मग मी जाऊन जाऊन बसत होते. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळं उठल्या उठल्या ब्रश केल्या केल्या तहान लागते अगोदर आणि फ्रीजचं पाणी प्यायचं नसतं. त्यामुळं ना मग मी थोडंसं पाणी गरम केलं आणि पाणी पीत पीत माझा स्वयंपाक चालू होता इथे. आणि काल ना आमच्या इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे काल सकाळी सकाळी म्हणजे 9-9:30च्या सुमारास जे सिक्युरिटी गार्ड आहेत ना ते आले आमच्या इथे आणि ते बोलले की पाणी जाणार आहे, तर पाणी सगळ्यांनी स्टोअर करून ठेवा थोडं थोडं, कारण की टाकीमध्ये थोडंसंच पाणी उरलेलं आहे आणि मोटर जी आहे ना पाणी चढवण्याची तर ती जळालेली आहे, त्यामुळं पाणी येणार नाही असंच त्यांनी सांगितलं. मग आम्ही ना पाणी भरून ठेवलं, 2-3 बकेट आम्ही भरून ठेवल्या दिवसभर आणि जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत पाणी गेलंच नाही. तर अनुष्काला काय वाटलं की सकाळी जाणार होतं पाणी आणि अजून पण नाही गेलं. त्यामुळं मग तिने ना ते बकेटा ज्या आहेत त्यामध्ये अंघोळीसाठी वगैरे हे ते यूज केले आणि ती बकेटा पूर्ण रिकाम्या करून तिने ठेवल्या.
फक्त 20 लिटरची एकच बकेट तेवढी भरलेली होती आणि बाकीच्या सगळ्या बकेटा रिकाम्या करून ठेवल्या. आणि त्यानंतर ना अचानकच पाणी गेलं, म्हणजे 3-4च्या नंतर ना अचानकच पाणी गेलं आणि मग ते पाणी आलंच नाही लवकर. आम्हाला वाटलं रात्रीच्या टायमाला तरी येईल, पण ते आलंच नाही लवकर पाणी. आणि मग आता नंतर आम्ही सिक्युरिटीवाल्यांना विचारलं, तर ते बोलले की टँकर मागवावं लागतील, कारण टाकीमधले पूर्ण पाणी संपलेलं आहे. तर मग आम्ही सगळ्यांनी ना वर्गणी वगैरे काढून 2 टँकर मागवले पाण्याचे. आणि ते म्हणजे एवढं पूर्ण बिल्डिंगला 2 बिल्डिंगला तेवढं पाणी नाही पुरणार ना. त्यामुळं मग 1 तासभरासाठीच फक्त त्यांनी पाणी चालू केलं आणि मग त्या तासभरामध्ये आम्ही पाणी भरून घेतलं. पण रात्रीचं आमची सवय कशी आहे रोजची, की थोडंसं लवकर झोपतो आम्ही. 9 ते 9:30 वाजेपर्यंत आम्ही झोपून जातो. पण काल ते पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळं ना मग 9-9:30च्या सुमारास पाणी आलं आणि त्यानंतर मग पाणी भरलं. त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि बॉटल वगैरे भरून ठेवल्या. म्हणजे जेवढी जेवढी काही पाण्याची कामं आहेत तेवढी पटापट आम्ही करून घेतली. किचन वगैरे स्वच्छ केलं सगळं. आणि त्यामध्ये ना मग उशीर झाला, 10-10:30 झाल्या झोपायला. आणि मग 10-10:30च्या नंतर मग झोपलो. पण पहाटे थोडंसं लवकर उठावं लागतं ना, म्हणून ना आज एकदम कंटाळा आला होता, आळस आला होता. उशिरा झोपलो आणि लवकर उठलो, त्यामुळं ना खूपच कंटाळा आला. म्हणजे असं तर माझं मनच नव्हतं आज उठायचं आणि स्वयंपाक करायचं. पण हे महत्त्वाचं काम असतं आपलं, डब्बा करून देणं. त्यामुळं ना मग मी कसंबसं उठले, फ्रेश झाले आणि त्यानंतर आता फायनली टिफिन बनवून दिला साहेबांना. आणि आता मोटर जळाली आहे, त्यामुळं ते रिपेअर करायला थोडासा उशीर लागेल. कमीत कमी 2 दिवस तर लागतील असं सांगितलं आहे. त्यामुळं ना मग आपलं 2 दिवस आम्हाला आता पाण्याची टंचाई भासणारच आहे. आणि एकतर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामध्ये म्हणजे पाण्याची कमी म्हणलं तर मग ते खूपच प्रॉब्लेम होतो. पण हे मात्र खरं आहे, की अशा वेळेमध्येच आपल्याला म्हणजे पाण्याचं महत्त्व कळतं. जेव्हा पाणी 24 तास घरामध्ये असतं, जात नाही पाणी, तेव्हा मग आपल्याला काही वाटत नाही एवढं पाण्याचं. पण जेव्हा पाणी जातं, तेव्हा आपल्याला म्हणजे त्याचं महत्त्व काय ते कळतं. तर आपण ना गृहिणीने एक मनाशी संकल्प केला पाहिजे, की जे पाणी आहे ना, ते पाण्याचा म्हणजे अपव्यय होऊ नये कुठंतरी. म्हणजे कोण लेडीज किंवा कोणीही असं रोडवरती पाणी मारतात. अ, त्यापेक्षा रोडवरती पाणी मारण्यापेक्षा खराट्याने झाडू मारून घेतलेला परवडला ना. तर एवढं पाणी म्हणजे वाया घालवण्यापेक्षा त्याचा काहीतरी सदुपयोग झाला पाहिजे त्या पाण्याचा. लोकांना पिण्यासाठी पाणी भेटत नसतं आणि आपण अशा प्रकारे पाणी वाया घालवतो. तर हे कुठंतरी चुकीचं वाटतं मनाला. आणि मग अशा टायमाला म्हणजे आपल्याला आपली ती चूक कळते. खरं तर मला तर असं कधीच असं पाण्याचा अपव्यय वगैरे केलेला अजिबात आवडत नाही. रस्त्याने जाताना जर एखादं कुठला नळ जर हे असेल, बारीक असं चालू असेल, तर मी गाडीवरून उतरून ते जाऊन नळ बंद करते. आणि एवढं हे आपण केलंच पाहिजे, कारण पाण्याचं वाचवणं म्हणजे ना एक पुण्याचं काम आहे. कारण की त्या पाण्यासाठी भले भले जीव तरपडत असतात. आता खेडेगावातलीच लोकं बघा, लांबून लांबून पाणी वगैरे आणायला हे करतात. आणि कितीतरी लोक असे आहेत की बिगर पाण्याचं ते लोक हे करतात, लांबून लांबून पाणी आणतात. तर आपल्याला आहे म्हणून आपण अपव्यय केला नाही पाहिजे असं मला वाटतं. तर इथे मी ज्ञान देत नाही कुणाला, तर मला जे वाटतं ते मी शेअर केलं तुमच्यासोबत. तर फ्रेंड्स, आता साहेबांचा डब्बा वगैरे दिला. साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि त्यानंतर आता इथे मी वैभवदादाच्या डब्याची तयारी करत आहे, कारण की वैभवदादाची पण शाळा लवकर आहे. तर आता वैभवदादाच्या डब्यासाठी मला चपात्या कराव्या लागतील. साहेबांना तर भाकरी बनवून दिल्या, पण आता आमच्यासाठी तिघांसाठी चपात्या बनवाव्या लागतील. तर त्या अगोदर मी अगरबत्ती लावली मच्छरची, कारण की आता गॅस चालू करायचा म्हणलं ते खिडकी उघडीच ठेवावी लागते. आणि खिडकी उघडी ठेवली की बारीक बारीक एकदम मच्छर येतं घरामध्ये. आणि त्यामुळं ना मग इथे जवळपास नदी आहे, झालं तर हे झाडं-झुडपं वगैरे जास्ती आहेत, त्यामुळं ना मच्छर येतच येतं बारीकवालं. आणि आता मुलं झोपलेली आहेत आणि मच्छर चावलं तर मध्ये आजारी पडण्यापेक्षा ते म्हणलं अगरबत्ती लावून घ्यावी अगोदर. तर अगरबत्ती लावली मच्छरची आणि मुलांना व्यवस्थित पांघरून वगैरे घातलं. सतत वैभवदादाला पांघरून घालावं लागतं. त्याचं काय हे करतं, झोपीमध्ये तो
जे पांघरायचं असतं ते काढून पूर्ण पायाने हे करून पायाच्या खाली पडलेलं असतं ते. तर त्याला सारखं ते सतत पांघरून घालावं लागतं त्याला. तर आता इथे चपात्याचं पीठ मळून घेते. तर आता स्वयंपाकाचं म्हणजे पुन्हा सुरुवात करण्या अगोदर मी पूर्ण किचन व्यवस्थित पुसून घेतलं. कारण की ज्वारीच्या भाकरी बनवायच्या म्हणलं ना, तर माझ्याकडून तर ना भरपूर किचन घाण होतं. म्हणजे ते भाकरी थापताना म्हणा किंवा भाकरीला पाणी लावताना म्हणा, थोडंफार गॅसवरती पीठ सांडतंच आणि त्यामुळं ना मग हे झालं होतं. मग मी ना ओला कपडा केला आणि पूर्ण किचन आणि गॅस स्टोव्ह व्यवस्थित असा पुसून घेतला. असं म्हणजे चपात्या वगैरे करताना जास्ती गॅस स्टोव्ह घाण होत नाही, पण ज्वारीच्या भाकरी बनवायच्या म्हणल्यात तर मग जरा जास्तीच घाण होतं स्टोव्ह. त्यामुळं मग पुसून घेतलं मी आणि आता पटापट मी चपात्या करून घेते. कारण की वैभवदादाची सकाळची 7:15ची म्हणजे 7:15ला तो निघतो घरातून. 7:30 वाजेपर्यंत त्याच्या शाळेत पोहोचायचं असतं आणि त्यामुळं मग ना आता पटकन चपात्या बनवते आणि चहा चपाती तो खायला आवडीने. त्याला ना भाजी चपाती वगैरे सकाळी सकाळी दिली ना तर तो खात नाही. पण तुपाची चपाती आणि चहा वगैरे दिला तर तो थोडंसं आवडीनं खातो. म्हणजे सकाळी सकाळी असं तर जास्ती खाऊच वाटत नाही कोणाला. पण थोडंफार तरी पोटामध्ये आधार असला पाहिजे. कारण की शाळा आता दुपारच्या टायमाला सुटणार त्याची शाळा आणि डब्बा पण तो नेत नाही. आता सकाळची शाळा झाल्यापासून ना डब्बा पण नको बोलतो. तो बोलतो की 11ला शाळा सुटते, मग डब्बा कशाला? म्हणून तो डबा न्यायला पण नको म्हणतो. म्हणून मग आता एखादी जरी चपाती खाऊन गेला तरी पण थोडासा आधार राहतो पोटाला. म्हणून पटापट त्याच्यासाठी ते तुपाच्या चपाती करून घेतली आणि तुपाची चपाती मला पण आवडते. त्यामुळं मी पण चहा आणि चपाती खाते तुपाची चपाती बनवली तर. आणि जे आवडतं ते खाते. म्हणजे वजन वाढेल वगैरे याचा काही विचार करत नाही. आवडलं की खाते. कारण की ना ते मनावरती कंट्रोल होत नाही माझ्या. मला चहा प्यायची सवय आहे. चहा किती वेळा मी ट्राय केलं बंद करावा, बंद करावा म्हणून. पण कमीत कमी सकाळी आणि संध्याकाळी तर चहा लागतोच लागतो. आणि त्यानंतर आता वेळ आहे 9 9:30ची. तर 7 7:30च्या सुमारास पाणी आलं होतं पुन्हा आणि त्यामुळं मग आम्ही पटापट जी काही कामं करायची ती करून घेतली पटापट. आणि त्यामुळं ना म्हणजे पाणी लवकर जाईल म्हणून ना मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. आणि सगळं कामं आवरल्याच्या नंतर आता हे फायनल काम होतं कपडे सुकायला घालायचं. तर ते सुकायला घालायला मी बाल्कनीमध्ये आली होती आणि तेवढ्यातच माझ्या मैत्रिणीने मला आवाज दिला तिकडून पलीकडून आणि मग मला म्हणजे त्याचा आवाज काही कळत नव्हता जास्ती. कारण की थोडंसं आहे अंतर त्यामुळं कळत नव्हता. तर त्याने ना मला फोन केला आणि फोन करून मला विचारलं की पाणी आलं का नाही तुमच्याकडे. कारण माझ्या मैत्रिणीच्या इकडे ना त्यांच्या इकडे पाण्याचे काही हे नाही, पाणी आहे त्यांच्या इथे. आमच्या इकडेच फक्त प्रॉब्लेम झाला आहे. तर ती बोलत होती की तुमचं काही काम असेल तर तुम्ही या इकडे कपडे वगैरे धुवायचे किंवा काय दुसरं काही पाणी पाहिजे असेल तर या इकडे, आमच्या इकडं आहे पाणी असं म्हणून ते सांगत होते. तर म्हणजे ना आपल्या मैत्रिणी, मित्र, जीवाभावाची माणसं आपल्या अवतीभोवती असतील तर असं काही कमी जास्ती असलं तर आपण एकमेकांना सपोर्ट करत असतो. तर त्यांना काही कमी असलं तर मी सपोर्ट करते, मला काही कमी असलं तर ते सपोर्ट करतात. अशा प्रकारे आम्ही एकमेकींना सपोर्ट करत असतो.
तर फ्रेंड्स आता कपडे सुकायला घातलेली आहेत आणि मला आता ब्लाऊज शिवायचं काम बाकी आहे. तर ब्लाऊज अगोदर कटिंग करायचं आहे, त्यामुळं पटकन आता सुरुवात करावी लागेल ब्लाऊज कटिंग करायची. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ ना इथपर्यंतच होता. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.